हॅलो फ्रेंड, तर तुमच्याबरोबर एक भन्नाट रेसिपी मी शेअर करणार आहे. सगळ्यांची आवडती मस्त आणि यम्मी टेस्टी अशी लागते. तर घरात साहित्य नव्हतं, मी ऑनलाईनच शॉपिंग केलेले आहे. बरेचसे काही घरातले जे संपलं होतं, जे मला बनवायचं आहे म्हणजे शाही पनीर पुलाव बनवायचा आहे. ते बनवण्यासाठी जे काही साहित्य लागत होतं म्हणजे जे घरात नव्हतं ते मी आत्ता ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर एवढं काही साहित्य मी ऑर्डर केलेलं होतं ते आता घरी आलेलं आहे आणि ते तुम्हाला आता शेअर करणार आहे कशा पद्धतीने वगैरे बनवणार आहे. तर बघा, कधी पण मार्केटमधून आल्यानंतर मी भाज्या, आपल्याला लॉकडाऊननंतर सवयच लागलेली आहे प्रत्येकाला भाजी स्वच्छ धुवून घ्यायचं वगैरे, आणि जेवढं काही मला पुलावसाठी भाजी लागणार आहे ना तेवढीच मी काढून इथं स्वच्छ असं धुवून घेणार आहे. कारण की सगळं धुत बसलं तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते खराब होतात, त्याचं लाईफ कमी होतं. त्यामुळे मी जेवढं पाहिजे तेवढे धुवून घेते. त्यानंतर बघा, इथे घेतलेलं आहे मी पनीर. त्यामध्ये 2 चमचे दही घालून त्यामध्ये लाल तिखट, ओरेगानो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करणार आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला साईडला तसंच ठेवून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने शाही पनीर पुलाव मसाला होतो. तर म्हणजे माझ्या मुलांना प्रचंड आवडतं आणि एकदा मी बिशीला केलं होतं त्यावेळेस पण सगळ्यांना आवडलेलं होतं. त्यानंतर सगळे व्हेजिटेबल मी इथे कट करून ठेवलेलं आहे. कॅप्सिकम, नंतर बीन्स, पनीरचं तर आपण साईडला ठेवलेलंच आहे. मटार वगैरे जेवढे काही तुम्हाला भाज्या हवेत ना त्या पद्धतीने तुम्ही ते भाज्या घेऊ शकता. फ्लावर कोबी घेतलं तरी पण चालतं. त्यानंतर जे पनीर आपलं 10 ते 15 मिनटं रेस्टला ठेवलेलं होतं ते पॅनमध्ये तेल टाकून ते आता फ्राय करून एकदम कोरडं असं फ्राय करून घ्यायचं आहे. कारण पाणी पण सुटलेलं आहे ना, त्यामुळे आता जसं नॉर्मली फोडणी देतो ना सेम त्या पद्धतीने आता आपल्याला इथे फोडणी देऊन घ्यायचं आहे. लसूण शक्यतो कुठूनच घ्या, उभा चिरलेला कांदा, मिरची, सगळे व्हेजिटेबल, आणि फ्लावर कोबी घातलेलं नाही तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर भाज्या पुरतंच फक्त मीठ घालायचं आहे, कारण भात आपण शिजवून घेतलेला आहे ना त्यावरती मीठ आपण घातलेलं आहे त्यामुळे मीठ जास्त होतो. किचन किंग मसाला घालायचा आहे, लाल तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पनीर जे फ्राय केलेलं होतं ना ते त्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचा. तर मस्तपैकी शाही पनीर पुलाव आपला मस्त यम्मी आणि टेस्टी पण दिसत आहे. बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला बाय, काळजी घ्या.